मित्रांनो, मी एक तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगणार आहे आणि या स्टोरीच्या माध्यमातून मला तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे. तर काय ना मित्रांनो, स्टोरी अशी की एक मुलगा इंटरव्ह्यूला गेलेला असतो. तो खूप स्ट्रॉंग कंटेंटर असतो. त्याचं नॉलेज सेट, स्किल सेट खूप स्ट्रॉंग असतो. तो खूप प्रिपेअर्ड असतो आणि कॉन्फिडंट असतो. त्याला कॉल केल्या जातं. तो आतमध्ये जातो, इंटरव्ह्यू देतो. इंटरव्ह्यूवर त्याला काही क्वेश्चन्स विचारतो आणि नंतर तो बाहेर येऊन बसतो. तो जेव्हा बाहेर येऊन बसतो मित्रांनो, तर तो खूप कॉन्फिडंट असतो की माझं सिलेक्शन 100% होणार आणि मी सिलेक्टेड आहे. पण आतून रिझल्ट येतो, यू आर रिजेक्टेड. तो परेशान होतो. त्याला कळत नाही की मी का रिजेक्ट झालो. म्हणून तो तिथल्या एका व्यक्तीला विचारतो की सर व्हाय आय एम रिजेक्टेड. तर तो व्यक्ती त्याला सांगतो की मित्रा, तुझा जो रिझल्ट आहे तो पहिल्या 10 सेकंदातच लागला होता. म्हणून सर असं कसं पॉसिबल आहे. तर मग तो व्यक्ती त्याला एक्सप्लेन करतो. जेव्हा तू इंटरव्ह्यूअरकडे आत गेलास, त्यावेळेस तुझा आय कॉन्टॅक्ट, तुझा वॉक, तुझा जो प्रेझेन्स आहे, तो कॉन्फिडंट नव्हता. तू कॉन्फिडंट नाही वाटलास आणि त्यामुळे पहिल्या 10 सेकंदातच इंटरव्ह्यूअरने तुला रिजेक्ट केलं. इंटरव्ह्यू तर तुझा झाला मित्रा, पण काय ना मित्रांनो, कधी-कधी तुमच्या नॉलेजपेक्षाही तुमचा जो प्रेझेन्स आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. आपण नॉलेजला खूप चांगलं मानतो, पण प्रेझेन्सलाही तेवढंच लक्ष जर दिलं, तर कधी-कधी तुमच्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या रिजेक्ट होणार नाहीत. सो इफ यू वॉन्ट अपॉर्च्युनिटीज, बिल्ड युअर प्रेझेन्स.